महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल लागली आहे का? पडद्यामागे काहीतरी मोठं शिजतंय का? की पुन्हा एकदा सत्तेच्या समीकरणात मोठी उलथापालथ होणार का? कारण सध्या राजकीय वर्तुळात एकच शब्द जोरदार चर्चेत आहे. तो म्हणजे कथित ऑपरेशन टायगर. या ऑपरेशनमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. विशेष म्हणजे या चर्चेमध्ये ठाकरे गटाचे तब्बल 8 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोललं जाऊ लागले आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात प्रचंड खळबळ उडाली. सूत्रांच्या माहितीनुसार ठाण्यातील एका गुप्त ठिकाणी बुधवारी रात्री एक महत्त्वाची बैठक पार पडल्याचा दावा करण्यात आला आहे. या बैठकीला स्वतः एकनाथ संभाजी शिंदे उपस्थित होते आणि शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी 8 खासदारांनी या बैठकीत सहभाग घेतल्याची चर्चा होती. या बैठकीमध्ये काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर काही दूरध्वनीवरील संवादाद्वारे सहभागी झाल्याचंही सांगण्यात आलं आहे. या कथित बैठकीत सहभागी झालेल्या खासदारांमध्ये अरविंद गणपत सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, राजाराम वाकचौरे, ओमराजे निंबाळकर, राजाभाऊ वाजे आणि संजय जाधव यांची नावे चर्चेत आली आहे. या खासदारांना भविष्यात केंद्रात महत्त्वाची पदे मिळू शकतात, असं आश्वासनं देण्यात आल्याचंही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या सर्व चर्चांवर आता मोठा खुलासा करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी या सर्व बातमींमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी दूरध्वनीवर बोलताना त्यांनी सांगितलं, की गेल्या वर्षभरापासून अशा प्रकारच्या अफवा सातत्याने पसरवल्या जात आहे. पण प्रत्यक्षात अशी कोणतीही गुप्त बैठक झालेली नाही. या बातमींमध्ये अजिबात तथ्य नाही. ऑपरेशन टायगर ही केवळ चर्चा असून त्यामागे कोणताही ठोस आधार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे ठाकरे गटातील खासदारांनी देखील या बैठकीचा दावा फेटाळून लावला आहे. खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, की आपली भूमिका मांडत सांगितलं, की मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. मातोश्रीशी प्रतारणा करण्याचा प्रश्नच येत नाही. मी उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही, असा ठाम शब्दात त्यांनी या चर्चेंना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र एकीकडे या बैठकीचे वृत्त फेटाळले जात असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी पोहोचले आहेत. अधिकृत माहितीनुसार हा दौरा स्थानिक विकास कामाचा आढावा घेण्यासाठी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र राजकीय वर्तुळात या दौऱ्याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. कारण अशा संवेदनशील राजकीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर झालेला हा दौरा अनेकांच्या भावया उंचावणारा ठरला आहे. एकनाथ शिंदे काही दिवस दरे या येथे मुक्काम करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवे समीकरण तयार होणार का? की पुन्हा एकदा पक्षांतराची मालिका पाहायला मिळणार का? की ऑपरेशन टायगर हा फक्त राजकीय चर्चेपुरताच मर्यादित राहणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. सध्या तरी या सर्व चर्चेंना अधिकृत दुजारा मिळालेला नाही. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक घडामोडी होण्याचा इतिहास पाहता कोणत्याही चर्चेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात या प्रकरणात नेमकं काय घडतं, कोण कोणती भूमिका कोणते नेते घेतात आणि राजकीय पटावर कोणती नवी चाल खेळली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट येणार का? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. तर मंडळी, या ऑपरेशन टायगरबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.